जळगावच्या शेंदुर्णी येथे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या प्रक्रियेनंतर या ठिकाणी गरुड महाविद्यालयामध्ये स्ट्रॉंग रूम उभारण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जो आहे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी हा स्ट्रॉंग रूम आहे आणि याच आवारामध्ये जे आहेत ईव्हीएम मशीन जे आहेत कैद करून ठेवण्यात आलेले आहेत. त्याला कडा पहारा या ठिकाणी पोलिसांच्या वतीने देण्यात आलेला आहे. सशस्त्र असे पोलीस कर्मचारी आहेत. दुसरीकडे पोलिसांबरोबरच एसआरपीएफचे जवान देखील या ठिकाणी 24 तास जे आहेत कडा पहारा देताना पाहायला मिळत आहेत. आणि अशा पद्धतीने तर दुसरीकडे जे आहे उमेदवारांना आतील सर्व घटनेचं जे आहे चित्रीकरण जे आहे सीसीटीव्ही फुटेज जे आहेत ते बघता यावे आतली परिस्थिती नेमकी काय आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने सीसीटीव्हीचा डिस्प्ले देखील बाहेर ठेवण्यात आलेला आहे. अशा पद्धतीची संपूर्ण काळजी जी आहे या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने घेतली जात आहे. आपल्यासोबत या ठिकाणचे इन्चार्ज आहेत कटोरे साहेब. सर, काय सांगणार, कशा पद्धतीचा बंदोबस्त या ठिकाणी आहे, कशा पद्धतीचं नियोजन आणि उपाययोजना तुम्हाला मतमोजणीपर्यंत या ठिकाणी करणार आहे? माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपण या ठिकाणी स्ट्रॉंग गार्ड नेमलेली आहे. त्यामध्ये पोलीस स्टेशनचा एक अधिकारी आणि पोलीस स्टेशनची एक गार्ड प्लस SRPF ची एक गार्ड याप्रमाणे असा पुरेसा बंदोबस्त व्यवस्थित नेमण्यात आलेला आहे. सर, 21 तारखेपर्यंत तुम्हाला ईव्हीएम मशीनचा जो आहे कडा पहारा द्यावा लागणार आहे. त्या संदर्भातल्या समजा चार्जिंगच्या ज्या गोष्टी असतील किंवा तांत्रिक जबाबी आहेत त्याचं कशा पद्धतीने नियोजन केलंय? या ठिकाणी बॅटरी बॅकअपची सुद्धा सोय आहे. जरी लाईट वगैरे गेली तरी एक 3 ते 4 दिवस बॅकअप पुरेल याप्रमाणे आपण लाईटची व्यवस्था केलेली आहे. आणि सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा आजूबाजूच्या परिसरात संपूर्ण चारी बाजूला लावण्यात आलेले आहे की जेणेकरून कुठल्याही प्रकारची शंका कुशंका घेता येणार नाही. तर हे होते आपल्यासोबत पोलीस अधिकारी की सर्व प्रकारची सुरक्षितता आणि काळजी या ठिकाणी घेण्यात आली आहे. तर दुसरीकडे या जे आहे स्ट्रॉंग रूमला उमेदवार जे आहेत, उमेदवारांचे प्रतिनिधी जे आहेत, शिवसेना ठाकरे गट असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट आहे, यांचे देखील प्रतिनिधी जे आहेत उमेदवारांचे या ठिकाणी पहारा देत आहेत, दिवसभरातून भेटी देत आहेत आणि घटनेचा वेळोवेळी आढावा घेत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगणार, या ठिकाणी स्ट्रॉंग रूम जवळ तुम्ही वेळोवेळी भेटी देत पहारा देत आहेत? स्ट्रॉंग रूमला आम्ही दर 2 तासानंतर वेगवेगळे प्रतिनिधी येऊन इथे आम्ही संपर्क साधतो. इथे माननीय PPI साहेब, कटोरे साहेब, परत त्यांचे अधिकारी, SRPF जवान यांना वेळोवेळी भेटून स्ट्रॉंग रूमची पाहणी करून आणि दर उमेदवाराचे प्रतिनिधी किंवा उमेदवार त्यामध्ये मग शरद पवार गटाचे जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचे उमेदवार, ठाकरे गटाचे, परत एकनाथराव शिंदे यांची शिवसेना यांचे तासातासानं 2-2 तासानं प्रत्येक उमेदवार किंवा प्रतिनिधी त्यांना येऊन इथे सदर भेट देऊन स्ट्रॉंग रूमची पाहणी करण्यात जाते. त्यामुळे बंदोबस्त आणि प्रशासनावर आमचा पूर्ण विश्वास आहे. या हेतून आम्ही जास्त त्यांना त्रास न देता सर्व प्रकारे व्यवस्था व्यवस्थित एवढं पाहून आम्ही परत आमच्या कामासाठी जातो. पोलिसांचा कडा बंदोबस्त या ठिकाणी आहे, तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेट द्यावी लागते, पहारा द्यावा लागतो. नेमकं कारण काय? तुमचा सत्ताधाऱ्यांवर विश्वास नाही का? सत्ताधाऱ्यांवर तर पूर्ण विश्वास आहे, पण ते ईव्हीएम मशीनवर भरोसा नाही. ते केव्हाही हॅक करू शकता आणि काही करू शकता. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे. त्यांच्या हातात सर्व काही आहे, ते काही करू शकतात. त्यामुळे आम्ही इथं पहारा देतो. किती वेळेस किती कार्यकर्ते दिवसभरात? दरवेळेस दिवसभरातून कम से कम 2 तास आडे कार्यकर्ते इथं येत राहतात, चक्कर मारतात. तर अशा पद्धतीने दिवसभरामध्ये 2 तासानंतर एक उमेदवार असेल, उमेदवारांचा प्रतिनिधी, प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता या ठिकाणी स्वतः या स्ट्रॉंग रूमला भेट देतो, पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा घेतो. त्यानंतर डिस्प्ले व्यवस्थित सुरू आहे का, सीसीटीव्ही कॅमेरे काम करत आहेत का, आणि इथली सुरक्षा जी आहे, सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जातो, भेटी दिला जातोय. त्यामुळे पोलिसांचा तर कडा पहारा या ठिकाणी आहे, सीसीटीव्हीची निगराणी तर आहेच. मात्र दुसरीकडे जे आहे राजकीय पक्षांचे उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्याकडून या ठिकाणचा सुरक्षेचा आढावा देत पहारा दिला जात असल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.